नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 10 बाय 10च्या एका रूममध्ये पुट्टी, प्रायमर, पेंट लावण्यासाठी किती खर्च येणार आहे, मटेरियल खर्च व लेबर खर्च। मित्रांनो, तुम्हाला जर एका रूमचं टोटल कलर काम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 10 बाय 10चा एक रूम मध्ये टोटल 4 भिंती आणि एक शिलिंग आहे। 4 भिंतीचं टोटल स्क्वेअर फूट काढलं तर लांबीला रूम 10 फूट आहे आणि उंचीला रूमची उंची 10 फूट आहे। म्हणजे अशा 4 भिंती, 4 भिंतीचं टोटल स्क्वेअर फूट किती येणार आहे? 400 स्क्वेअर फूट। आणि एका शिलिंगचं स्क्वेअर फूट किती येणार आहे? टोटल 100 स्क्वेअर फूट येणार आहे। एकूण टोटल एका रूमचं जर स्क्वेअर फूट काढलं तर किती येणार आहे? 500 स्क्वेअर फूटचा एक रूम येणार आहे। म्हणजे 10 बाय 10चा जो एक रूम आहे त्या रूमचं शिलिंगसह जर स्क्वेअर फूट काढलं तर 500 स्क्वेअर फूट येणार आहे। 10 बाय 10च्या एका रूम मध्ये एक चौकट आणि एक खिडकी आहे। चौकटीची साईज किती आहे? 7 बाय 3 साईज आहे चौकटीची। त्या चौकटीचं स्क्वेअर फूट किती येणार आहे? 21 स्क्वेअर फूट येणार आहे। आणि त्या रूम मध्ये एक खिडकी आहे 4 बाय 5 ची। त्या खिडकीचं जर स्क्वेअर फूट काढलं तर किती येणार आहे? 20 स्क्वेअर फूट येणार आहे। म्हणजे काय मित्रांनो, त्या रूम मध्ये जे चौकट आणि खिडकी आहे तेथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं पुट्टी, प्रायमर किंवा पेंट लावायचं नाही। जो मोकळा पोर्शन आहे तो आपल्याला वजा करायचा आहे। चौकटीचं 21 स्क्वेअर फूट आणि खिडकीचं टोटल 20 स्क्वेअर फूट, यांची जर टोटल बेरीज केली तर टोटल 41 स्क्वेअर फूट येणार आहे। म्हणजे 41 स्क्वेअर फूट मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही। आता जे आपलं रूमचं टोटल स्क्वेअर फूट किती आलं होतं? 500 स्क्वेअर फूट। 500 स्क्वेअर फूट मधून आपल्याला 41 स्क्वेअर फूट वजा करायचे आहे। टोटल किती येणार आहे? 459 स्क्वेअर फूट येणार आहे। म्हणजे आपल्याला 459 स्क्वेअर फूट आहे, यामध्ये पुट्टी, प्रायमर आणि पेंट लावायचा आहे। समजलं मित्रांनो? एका रूम मध्ये किती स्क्वेअर फूट आलेला आहे? खिडकी आणि चौकट वजा करून 459 स्क्वेअर फूट एरिया आलेला आहे। आता 459 एरियाला टोटल पुट्टी किती लागणार आहे, प्रायमर किती लागणार आहे, पेंट किती लागणार आहे, लेबर खर्च किती येणार आहे जाणून घेऊया। सुरुवातीला पुट्टी, 1 किलो पुट्टीमध्ये 8 ते 10 स्क्वेअर फूट एरिया कव्हर होतो। मित्रांनो, तुमचं जे प्लास्टर आहे ते प्लास्टरचं फिनिशिंग कसं आहे त्यावरती सुद्धा काही गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो। पण नॉर्मली 8 ते 10 स्क्वेअर फूट एरिया कव्हर होतो 1 किलो पुट्टीमध्ये 2 कोटसाठी। तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे। टोटल आपलं एका रूमचं स्क्वेअर फूट किती आलं होतं? 459 स्क्वेअर फूट आलं होतं। आपण 8 स्क्वेअर फूट एरिया धरूया कव्हर होतं, म्हणजे 459 भागिले 8 जर केलं तर 57 उत्तर येतं। म्हणजे मित्रांनो 57 किलो पुट्टी लागणार आहे 10 बाय 10च्या एका रूम मध्ये। म्हणजे 459 चे स्क्वेअर फूट आहे त्याला पुट्टी 2 कोट लावण्यासाठी 57 किलो आपल्याला पुट्टी लागणार आहे। आता आपण पुट्टीचा जो खरेदीचा रेट आहे पर किलोचा 25 रुपये धरलेला आहे मित्रांनो। आता तुम्ही कोणत्या क्वालिटीचं किंवा कंपनीची पुट्टी घेणार आहेत त्यावरती रेट अवलंबून आहे। पण आपण एक 25 रुपये धरलेला आहे पुट्टीचा किलोचा रेट। आपल्याला टोटल 57 किलो पुट्टी लागणार आहे, त्याचे झाले 1425 रुपये। म्हणजे आपल्याला पुट्टी खरेदी करण्यासाठी 1425 रुपये खर्च येणार आहे। समजले मित्रांनो? त्यानंतर आता प्रायमर साठी किती खर्च येणार आहे? 1 लिटर मध्ये 100 स्क्वेअर फूट एरिया कव्हर होतो 1 कोटसाठी। टोटल आपलं एका रूमचं स्क्वेअर फूट किती आलं होतं? 459 स्क्वेअर फूट आलं होतं। आपल्या एका लिटर मध्ये किती एरिया कव्हर होणार? 100। म्हणजे 459 भागिले 100 केलं तर उत्तर किती येणार आहे? 4.5 येणार आहे। म्हणजे 4.5 लिटर प्रायमर लागणार आहे 459 स्क्वेअर फूट एरियाला लावण्यासाठी। समजलं मित्रांनो? आता जो आपण प्रायमरचा जो खरेदीचा रेट आहे लिटरचा तो 200 रुपये धरलेला आहे। आता तुम्ही कोणत्या क्वालिटीचा प्रायमर खरेदी करणार आहेत त्यावरती रेट डिपेंड आहे मित्रांनो। पण 200 रुपये आपण रेट सरासरी धरलेला आहे। 4.5 लिटरचे झाले 900 रुपये। म्हणजे आपल्याला प्रायमर साठी 900 रुपये खर्च येणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला पेंट किती लागणार आहे? 1 लिटर मध्ये 70 ते 80 स्क्वेअर फूट एरिया कव्हर होतो 2 कोटसाठी पेंटसाठी। एका रूमचं आपलं स्क्वेअर फूट किती आलं होतं?
459 भागिले 70 करायचं आहे. 70 स्क्वेअर फूट एरिया कव्हर होतो. याचा जर भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 6.5 उत्तर येणार आहे. म्हणजे 459 स्क्वेअर फूटला 6.5 लिटर पेंट लागणार आहे. समजलं मित्रांनो? आता पेंटचा जो आपण लिटरचा खरेदीचा रेट धरलेला आहे तो 350 रुपये आपण लिटरचा रेट धरलेला आहे. आता तुम्ही कोणत्या क्वालिटीचे पेंट खरेदी करणार आहात किंवा कोणत्या कंपनीचा त्यावरती रेट अवलंबून आहे. पण आपण एक चांगल्या कंपनीचा जरी धरला तरी तुम्हाला 350 रुपयाच्या आसपास मिळू शकतो. टोटल आपल्याला 6.5 लिटर पेंट लागणार आहे. त्याचे झाले 2275 रुपये पेंटसाठी खर्च येणार आहे. समजले? त्यानंतर आता लेबर खर्च किती येणार आहे. तुम्हाला मटेरियल बद्दल माहिती सांगितली. आता एका रूम मध्ये टोटल पुट्टी, प्रायमर, पेंट लावण्यासाठी किती खर्च येणार आहे जाणून घेऊया. टोटल आपल्याला एका रूमचं स्क्वेअर फूट किती आलं होतं? 459 स्क्वेअर फूट टोटल आपलं काम आहे पुट्टी, प्रायमर, पेंट लावायचं. लेबर रेट मित्रांनो पर स्क्वेअर फूटचा 10 ते 12 रुपये पर स्क्वेअर फूट आहे. यामध्ये पुट्टी लावणे असेल, प्रायमर लावणे असेल, पेंट लावणे असेल, हा रेट 10 ते 12 रुपये पर स्क्वेअर फूट आहे. आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. पण उदाहरणासाठी आपण 10 ते 12 रुपये रेट धरलेला आहे पुट्टी, प्रायमर आणि पेंट लावण्याचा पर स्क्वेअर फूटचा. टोटल आपलं 459 स्क्वेअर फूटचं काम आहे. 12 रुपये जरी आपण रेट धरला जास्तीत जास्त तरी लेबर खर्च आपला किती झाला? 5508 रुपये लेबर खर्च येणार आहे पुट्टी, प्रायमर आणि पेंट लावण्यासाठी. पुट्टीसाठी किती खर्च आला होता आपल्याला? पुट्टीच्या मटेरियलसाठी 1425 रुपये. प्रायमरच्या मटेरियलसाठी किती खर्च आला होता? 900 रुपये. त्यानंतर पेंट मटेरियलसाठी किती खर्च आला होता? 2275 रुपये. त्यानंतर लेबर खर्च किती आला होता? 5508 रुपये. मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज मिळणार आहे की एका रूमसाठी टोटल किती खर्च येऊ शकतो. मटेरियल खर्च आणि लेबर खर्च या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 10,108 रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजे सरासरी 10,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. मटेरियल खर्च व लेबर खर्च एका रूम मध्ये टोटल कलर काम करण्यासाठी मटेरियल आणि लेबर खर्च. समजलं मित्रांनो? सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.